नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी. आदित्य ठाकरेंनी फॉक्सकॉन आणि ड्रग्ज बल्क पार्क प्रकल्प महाराष्ट्रातून पळवल्याचा आरोप करून एकच खळबळ उडवून दिली. त्यानंतर त्यांनी वांद्रे वर्सोवा सीलिंग प्रकल्पाच्या कामगारांच्या भरतीबाबत आरोप केला आहे. मुंबईतल्या जागांसाठीच्या मुलाखती चेन्नईत झाल्याचा आरोप त्यांनी केला. शिवसेनेच्या शिंदे समर्थकांनी आदित्य ठाकरेंच्या आरोपांमधली हवा काढून घेणारे पुरावे सादर केलेत. शिंदे गटाचे आमदार किरण पावसकर यांनी ॲपको कंपनीच्या मुलाखतीची कागदपत्र माध्यमांसमोर आणली आहेत. या मुलाखतींमधून 1750 कामगारांची भरती केली असून अवघ्या 9 जागांसाठी चेन्नईत मुलाखती झाल्याचं त्यांनी म्हटलंय. आदित्य ठाकरेंनी प्रकल्प पळवण्यासंदर्भात जेव्हा भूमिका मांडली ती राजकारण विरहित भूमिका होती असा संदेश महाराष्ट्रात गेला होता. पण ॲपकोचे दावे पाहिल्यास आदित्य ठाकरे ही निव्वळ राजकीय भूमिकेतून आरोप करतायत की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले होते ऐकूयात. पण पुढे जात असताना जॉबसाठी आमच्या महाराष्ट्रातल्या मुलांनी किंवा इथे जे सगळ्या देशातून सगळ्या राज्यातून मुलं येतात आमच्या महाराष्ट्रात स्वप्न घेऊन येतात रोजगाराची, त्यांनी इथे वॉकिंगसाठी का संधी नाही? आणि मग ह्याच्यातून 2 गोष्टी स्पष्ट होतात. एक, हे सगळं जे चाललेलं आहे ते मुख्यमंत्री महोदयांच्या सहमतीने चाललेलं आहे, आणि जर नसेल तर मुख्यमंत्री महोदयांचं लक्ष आहे तरी कुठे? महाराष्ट्रामध्ये ॲपको इन्फ्राटेकचे इंटरव्ह्यू जे झालेले आहेत, तो पहिला इंटरव्ह्यू झालेला आहे 27/1/22ला आणि शेवटचा इंटरव्ह्यू मुंबईमध्ये झालेला आहे तो 28/8/22ला. 3 ठिकाणी मुंबईमध्ये इंटरव्ह्यू झालेत. कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालं. सिनियर मॅनेजर, DCM आणि ज्या 9 पोस्ट आहेत मॅनेजरच्या त्या इकडे न मिळाल्यामुळे त्यांचे इंटरव्ह्यू त्यांना चेन्नईला कंडक्ट करावे लागले. तर आरोप प्रत्यारोपांचा हा सगळा धुराळा उडालेला आहे. पण यातलं सत्य काय आहे हे समोर येणं अतिशय गरजेचं आहे. वळूया पुढच्या बातमीकडे. दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू असताना शिवाजी पार्क दसरा मेळाव्याला आता कुणालाच मिळणार नाही असा निर्णय महापालिकेने घेतलाय. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विधी तज्ज्ञांशी सल्लामसलत करून पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी न देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेकडून शिवसेना आणि शिंदे गट यांना परवानगी नाकारल्याचं पत्र पाठवण्यात आलंय. दसरा मेळाव्याला परवानगी देता येईल का या संदर्भात BMCनं मुंबई महापालिकेकडून आणि पोलिसांकडून त्याच्याबद्दलचा अभिप्राय मागवला होता. मात्र मुंबई पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेचं कारण दिल्यानं दोन्ही गटांना परवानगी नाकारल्याचं मुंबई महापालिकेकडून पत्रात नमूद करण्यात आलंय. या पत्रात नेमकं काय म्हटलंय, दोन्ही बाजूंनी काय आरोप प्रत्यारोप करण्यात आलेले होते या संदर्भात जाणून घेऊयात. दोन्ही परस्पर विरोधी अर्जदारांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज पार्क मैदानात दसरा मेळावा आयोजित करण्याकरता परवानगी मिळण्यासाठी अर्ज केले होते. कोणत्याही एका अर्जदाराला दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी दिल्यास त्यातून शिवाजी पार्कच्या संवेदनशील परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्या अनुषंगानं दसरा मेळावा साजरा करण्याकरता प्राप्त झालेला अर्ज मुंबई पोलिसांकडून नामंजूर करण्यात येत आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे समर्थकांमध्ये संघर्ष टिपेला पोहोचलाय. आता हे प्रकरण उच्च न्यायालयात गेलंय. मात्र दसरा मेळाव्याच्या मैदानाच्या आडून शिवसेना पक्ष संघटनेवरील आपला हक्क मजबूत करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंकडून केला जातोय. पाहूया खास रिपोर्ट. दसरा मेळाव्याआडून वर्चस्वाची लढाई. सेनेच्या दाव्यावर शिंदे समर्थकांचा आक्षेप. दसरा मेळाव्यावरून जोरदार रस्सीखेच. दसरा मेळाव्यासाठी दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदान मिळावं म्हणून शिवसेनेनं कोर्टात धाव घेतली आहे. मात्र या मैदानावरून आता शिवसेना आणि शिंदे समर्थकांमध्ये
पक्ष संघटनेवरच्या वर्चस्वाची लढाई सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेप्रमाणेच शिंदे समर्थकही आक्रमक झालेले आहेत. दोन्ही गटांनी शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज केल्यामुळे हा वाद चिघळलाय. दरम्यान शिवसेनेनं या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतलीय. मात्र आता शिवसेनेला सुधारित याचिका दाखल करण्याची वेळ आलेली आहे. सदा सरवणकर काँग्रेसमध्ये होते तेव्हा तेच गेले होते का? सांगा ना मग. सदा सरवणकर काँग्रेसमध्ये गेले होते तेव्हा कोण करत होतं दसरा मेळाव्याचं? म्हणजे वाह्यात काय पण कारणं सांगायची. मैदानावरून सुरू असलेल्या संघर्षात आता खरी शिवसेना कुणाची हा नवा वाद पुन्हा समोर आलेला आहे. आपलीच खरी शिवसेना असल्यामुळे आपल्यालाच दसरा मेळाव्यासाठीचं मैदान मिळावं अशी याचिका शिंदे समर्थकांकडून करण्यात आलेली आहे. शिवसेनेकडून अनिल देसाई यांनी शिवाजी पार्क मैदान दसरा मेळाव्यासाठी मिळावं म्हणून अर्ज केलेला आहे. मात्र शिवसेनेमध्ये त्यांच्याकडे कोणतंही पद नाही. त्यामुळे त्यांना शिवसेनेसाठी अर्ज करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचा दावा शिंदे समर्थकांकडून याचिकेमध्ये करण्यात आलेला आहे. मुळात सदा सरवणकर जे विभाग प्रमुख आहेत, आज ते शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत आणि त्यांच्या सहीनेच आजपर्यंतच्या परवानग्या मागितल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही की सदा सरवणकरनी परवानगी मागितली. शिवतीर्थावरून शिवसेना आणि शिंदे समर्थकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही गट दसरा मेळाव्यासाठी आग्रही असल्यामुळं हा वाद आणखी चिघळलाय. मात्र मैदानाचा हा वाद आता शिवसेना पक्ष संघटनेवरील दाव्यावर येऊन पोहोचलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यातल्या आगामी निवडणुकांमध्ये इतिहासातल्या लढाया लढल्या जाणार आहेत. आदिलशाही, निजामशाही यांचा उल्लेख करून उद्धव ठाकरेंनी भाजपच्या नेत्यांवर राजकीय बाण सोडले. उद्धव ठाकरेंच्या टीकेचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार समाचार घेतलाय. राज्यात पुन्हा इतिहासाची उजळणी. पालिका निवडणुकीत शिवकालीन संदर्भ. आदिलशाही, निजामशाहीचा पुन्हा उदय. इतिहासातल्या स्वाऱ्या, वर्तमानातली लढाई. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप दरम्यान राजकीय लढाई सुरू झाली आहे. मात्र या लढाईमध्ये राजकीय पक्षांसोबत इतिहासातील आदिलशाही आणि निजामशाही सुद्धा लढणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा आदिलशाही सोबत संघर्ष झालेला होता. अर्थात आता तो इतिहास झालाय. मात्र हा इतिहास आता पालिका निवडणुकीसाठी वापरला जातोय. स्वराज्यावर आदिलशहा आणि निजामशहा चालून आलेले होते याचा संदर्भ देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपला जोरदार टोले लगावले. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत वाचत मोठे झालेले शिवसैनिक आहोत आणि त्याही वेळेला स्वराज्य स्थापन करताना आणि स्वराज्य स्थापन केल्यानंतर अनेक आदिलशाह, निजामशाह, हा शाह, तो शाह हे होते की नाही मला माहिती नाही, पण स्वराज्यावरती चालून आले होते. मध्ये येऊन गेले त्या कुळातले आत्ताचे शाह अमित शहा. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर टीका झाल्यामुळे भाजपचे राज्यातले नेते चांगलेच संतप्त झालेत. उद्धव ठाकरेंच्या भाषणात अनेकदा अफजल खान, कोथळा, मावळे असे शिवकालीन उल्लेख येतच असतात. मात्र आता शिवकालीन संदर्भाच्या आडून दिल्लीतल्या बड्या नेत्यांवर निशाणा साधण्यात आलाय. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याची खिल्ली उडवत चंद्रशेखर बावनकुळे यांनी जळजळीत प्रत्युत्तर दिलंय. ते अत्यंत वाईट मनस्थितीमध्ये आहे आणि बावचळलेल्या परिस्थितीमध्ये असे विधान करताय. माननीय अमितभाई बद्दल सुद्धा त्यांच्याकडनं असे विधान अपेक्षित नाही आहे, पण भारतीय जनता पार्टी त्यांना योग्य वेळी उत्तर देईल. मुंबई महानगरपालिकेसह इतर पालिकांच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. मात्र राजकीय खणाखणीला आत्तापासूनच सुरुवात झाली आहे. आगामी काळात ही राजकीय लढाई त्वेषानं लढली जाणार आणि या लढाईमध्ये इतिहासातल्या वेगवेगळ्या शाही आणि फौजा कुणाला मतांची मदत करणार हे आगामी काळात स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
राजीनाम्याच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेत जोरदार जुंपली आहे. आमच्या पाठीत खंजीर खुपसला तेव्हा राजीनामा का दिला नाही असा रोखठोक सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एका महिन्यात निवडणुका घेण्याचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानावरून दोन्ही बाजूंकडून जोरदार राजकीय हल्ले केले जात आहेत. भाजप आणि शिवसेनेतला राजकीय संघर्ष शिगेला पोहोचलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2019 मधल्या राजकीय घडामोडींचा उल्लेख करत शिवसेनेवर थेट हल्लाबोल केलाय. 2019 मध्ये शिवसेनेनं भाजपसोबत युती केलेली होती. मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेनेनं महाविकास आघाडीच्या सोबतीनं सत्ता स्थापन केली होती. शिवसेनेनं त्यावेळेला भाजपचा विश्वासघात केला होता. मग शिवसेनेनं त्यावेळेला राजीनामे देऊन निवडणूक का लढवली नाही असा रोखठोक सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. ज्या पाठीत खंजीर तुम्ही खुपसला त्यावेळी का राजीनामे दिले नाही? त्यावेळी का निवडणुका घेतल्या नाहीत? तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आला नव्हता. तुम्ही आमच्यासोबत निवडून आला होता. मोदीजींचा फोटो लावून निवडून आला होता. हिम्मत होती तर त्यावेळी राजीनामे देऊन निवडून यायचं असतं आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जायचं असतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईमध्ये शिवसेनेच्या गटप्रमुखांना मार्गदर्शन करताना भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. आज सुद्धा दिल्लीत गेलेत, पण दिल्लीत मुद्रा आणि गल्लीत गोंधळ. गायीच्या आचळाला लागलेली गोचिड सुद्धा दूध नाही तर ती रक्त पिते, तशा या गोचिडी होत्या. भाजपसोबत 25 वर्ष युतीत सडल्याचा मुद्दा उद्धव ठाकरेंनी मांडला होता. शिवसेनेमुळे भाजपला मुंबईमध्ये उपमहापौर पदासह इतर पदही विनासायास मिळत होती असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावलेला होता. याच वेळेला त्यांनी भाजपला निवडणुकीला सामोरं जाण्याचं आव्हानही दिलेलं होतं. आणि म्हणून मी अमित शहाना आव्हान देतोय, तुमचे चेले चपाटी इकडे जे बसलेले आहेत ना, त्यांना सांगा, हिम्मत असेल तर मुंबई महापालिका निवडणूक महिन्याभरात घेऊन दाखवा. कुस्ती आम्हाला सुद्धा येते. आमची तर परंपरा तीच आहे. बघू कोणाच्या पाठीला कोण माती लावतं ते. हिम्मत असेल तर या समोर. मुंबई महानगरपालिकेसह इतर पालिकांच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. मात्र कोणत्याही क्षणी या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांकडून राजकीय हल्ले तीव्र करण्यात आलेले आहेत. जेव्हा निवडणुका जाहीर होऊन प्रत्यक्ष प्रचाराचा रणसंग्राम सुरू होईल त्यावेळेला निकराची लढाई लढली जाईल हे आता स्पष्ट झालेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिंदे गटात सामील झालेल्या खासदार भावना गवळी यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी पंतप्रधान मोदींना राखी बांधली. त्यावरून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी टोला लगावला. त्याला भावना गवळींनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ज्यांच्यावरती तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्यांना तुम्ही पक्षामध्ये घेऊन त्यांना आता क्लीन चिट करत सुटलेला. ही अशी सगळी बरबटलेली लोक, तुम्ही आरोप केलेली बरबटलेली लोक बरोबर घेऊन तुम्ही भ्रष्टाचाराची लढाई करणार? आजूबाजूला जे तुमच्या बसलेत त्यांना तुम्हीच तर भ्रष्टाचार म्हणून बदनाम करून टाकलेलं आहे. लगेच कोणाला तरी क्लीन चिट देऊन टाकायची. मला पंतप्रधानांचं सुद्धा आश्चर्य वाटतं. स्वतःच्याच पक्षाच्या माणसांनी ज्या महिला खासदारावरती आरोप केले, भ्रष्टाचारी म्हणून आरोप केले, तुम्हाला या 1.25 कोटी अब्ज काय असेल ती लोकसंख्या, त्याच्यामध्ये हीच बहीण मिळाली राखी बांधायला. तर माझी हीच विनंती आहे की बहिणीवर काय राग काढू नाही. हे पवित्र नातं आहे. राजकारणामध्ये राग काढायला अनेक जागा आहेत. मी मंत्र्यांना राख्या पाठवल्या, बांधल्यात. त्याच्यानंतर मी माझ्या मतदारसंघातल्या सामान्य कार्यकर्त्याला, माझा कार्यकर्ता असेल, सामान्य नागरिक असेल, त्याच्यापासून तर देशाच्या प्राईम मिनिस्टर पर्यंत सुद्धा राखी बांधलेली आहे. या देशाचे प्राईम मिनिस्टर अटल बिहारी वाजपेयी साहेबांना सुद्धा मी राखी बांधलेली आहे. हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे हे एक भावा बहिणीचं नातं आहे आणि ते नातं आपण असंच पवित्र ठेवूया. दापोलीतला साई रिसॉर्टच्या बेकायदा बांधकामावर हातोडा पडणार आहे.
रिसॉर्टमध्ये बेकायदा बांधकाम झालं हे वेगवेगळ्या यंत्रणा सांगतायत. आता या बेकायदा रिसॉर्टची मालकी कुणाची यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. किरीट सोमय्यांनी हे रिसॉर्ट बांधताना अनिल परबांच्या नावे वीज कनेक्शन घेतल्याचा दावा केला. या संदर्भात काही डॉक्युमेंट्स त्यांनी जाहीर केलेत. परबांनी साई रिसॉर्टशी संबंधित आपला संबंध नसल्याचा दावा केलाय. किरीट सोमय्या उगाचच बदनामी करत असल्याचा आरोपही अनिल परबांनी केलाय. महामंत्र यंत्रणेला आम्ही प्रश्न विचारला होता की हे रिसॉर्ट बांधण्यासाठी वीज कनेक्शन साठी अर्ज कोणी केला होता. महावितरणने लिहून दिलं यासाठीचा अर्ज अनिल परब यांनी केला होता. माझा संबंध त्याच्याशी नसेल तर मी या बाबतीत का बोलू. ज्यांचा संबंध आहे ते ठरवतील काय करायचं ते, आणि ते माझे मित्र आहेत. हे मी वारंवार कबूल केलेलं आहे की सदानंद कदम यांनी त्याची मालकी ही क्लेम केलेली आहे. 7/12 त्यांचं नाव आहे. सगळा खर्च त्यांनी जो केलेला आहे तो त्यांनी वेगवेगळ्या एजन्सीजना दिलेला आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या टीकेवर उत्तर दिलेलं आहे. बारामतीच्या लोकांना भाषा समजते असंही त्या म्हणाल्यात. तसंच ईडी ही स्वायत्त संस्था आहे, त्यांच्या कामकाजात आम्ही दखल देत नसल्याचं सीतारामन म्हणाल्या. ईडी एक लॉ एनफोर्सिंग एजेंसी है, उनके जिम्मेदारी वो निभाएंगे और इन्वेस्टिगेटिव और लॉ एनफोर्सिंग एजेंसी के काम में हम दाखिल नहीं होते. ईडी सीधा कुछ डायरेक्टली आने का नहीं होता. डाउटफुल का कुछ है जहां एविडेंस कुछ बोलता है कि मनी लॉन्ड्रिंग शायद हुआ, ऐसे केसेस में ईडी आता है. भारतीय जनता पार्टी का संगठन मजबूत करने के लिए आए, किसी एक परिवार के लिए नहीं आए. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर महाराष्ट्राची खबरबात. राज्यातही PFIवर ईडी आणि NIAनं छापेमारी सुरू केली आहे. औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, बीड, परभणी, नांदेड, जळगाव, जालना, मालेगाव, नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई या ठिकाणी ATSनं छापेमारी केली आहे. पनवेलमधून 1, भिवंडी, मालाड, कांदिवली आणि कुर्ल्यामधून एका संशयिताला ताब्यात घेतलंय. राज्यभरातून NIAनं 20 जणांना ताब्यात घेतलंय. आपण जाणून घेऊयात आज महाराष्ट्रामध्ये कुठे या धाडी पडल्या. औरंगाबाद, त्याचबरोबर पुणे, कोल्हापूर, मराठवाड्यातलं बीड, परभणी, नांदेड, उत्तर महाराष्ट्रातल्या जळगावमध्ये सुद्धा, मराठवाड्यातल्या जालन्यात, उत्तर महाराष्ट्रातल्या मालेगावमध्ये, इकडे कोकणात नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई या ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली. याच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.